सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि अनेक गावांमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न नेमके काय आहेत, त्या गावातल्या लोकांच्या समस्या काय आहेत ज्या जिल्हा परिषदेकडून अपेक्षित होत्या, हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपण आहोत काडगावमध्ये. या गावातील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत की नेमके त्यांच्या अडचणी काय आहेत. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. ही निवडणूक मागच्या 8 वर्षापासून झालेली नाही आहे. या 8 वर्षामध्ये जिल्हा परिषदेकडून जी होणारी कामं आहेत ती नेमकी कोणती आणि कशी कामे प्रलंबित आहेत? पाण्याचं आहे, हे आहे, वरील झालं ते आमदार म्हणून निवडून दिले आणि आले नाहीत. कोणतं कुठं ह्याला निधी देतो म्हणले, दिली नाही. कोणतंच काम नाही त्यांचं. हां, जिल्हा परिषदेकडून एकही काम नाही. हां, नेमकी काय काय कामं अपेक्षित आहेत आपल्याला? रस्ते आहेत, पाणी आहे, लाईट आहे. आतापर्यंत कुठलेच कामं झाले नाहीत रस्ते. जिल्हा परिषदेचे तसेच रस्ते आहेत, गुडघे आहेत, खाली खड्डे आहेत. स्वतः आमदाराच्या गावाकडे जायचा रस्ता सुद्धा तसाच आहे. ते आमदार तर आलाच नाही, निवडून गेला तसं इकडे. काय काय नाव आहे आमदार? रमेश आप्पा कराड. अच्छा, तुम्ही त्यांच्याकडे निवेदन वगैरे दिलेली आहेत आतापर्यंत? हा, जिल्हा परिषदला निवेदन दिलेलं आहे. जिल्हा परिषद त्यांच्याकडेच होती, तरी कामं झालं नाहीत. तक्रारी वगैरे केलेल्या आहेत हा, त्यांच्याकडे? केलेलं आहे तक्रारी. काय म्हणतात नेमकं रमेश आप्पा कराड? करतो म्हणतात, करतोच म्हणतात, पण आतापर्यंत काम काय केलंच नाही, केलं नाही. काय वाटतं नेमकं काय काय सांगतात नेमकं रमेश आप्पा कराड? काय नाही तो होय म्हणतात. हो, पण कामं काही होत नाहीत. काय नाही. काय सांगाल दादा, कुठली कामं प्रलंबित आहेत? सध्या काडगाव जाणारा कारशा रोडला कबरे इतकाले गुह्याचे खड्डे पडलेत. या ऊसाच्या वाहतुकीमुळं साध्या माणसाला सुद्धा जाता येत नाही. तिथला पूल निकामी झालेला आहे. त्यांनी बंधारा केला गेल्या वर्षी, तर यावर्षी फुटून जिकडल्या तिकडे झालेला आहे. असे बरेचसे कामं त्यांनी कुठल्याही जिल्हा परिषद मार्फत झालेले हे 5-7 वर्षात नाहीत. आणि कामं ते अपेक्षित आहेत लोक आपल्या जनतेला किंवा जिल्हा परिषद मार्फत होय, पण जिल्हा परिषदनं केलेले नाहीत. आणि आता हे कामामुळे बरीचशी जनता नाराज आहे. आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेची, या निवडणुकीसाठी कुठला चेहरा डोळ्यासमोर ठेवून ह्या निवडणुका होत आहेत? म्हणजे रमेश आप्पा कराड असतील किंवा लातूर ग्रामीणचे माजी आमदार असतील धीरज देशमुख, तर हे या दोघांचे जे प्रमुख पक्ष आहेत, हे प्रमुख पक्ष असणार आहेत की इतरही पक्ष संघटना याच्यामध्ये असणार आहेत? आणि कशा पद्धतीने ही निवडणूक होईल असं आपल्याला वाटतं? इथं वंचित आणि काँग्रेसची युती होऊन इथं निवडणूक होईल आणि तेच या भागाचा विकास करू शकतील असं जे जनतेला वाटतं. आणि बरेच जण आमच्या काडगाव मतदारसंघातलं तरी काँग्रेसच्याच पाठीमागं आणि काँग्रेस करील असं सगळ्याचं मत आहे. आपल्याकडे आणखीन एक भैया, काय सांगाल भैया, तरुणांचे काय प्रश्न आहेत? तरुणांचे काहीच नाही त्यांचे काम सध्या. म्हणजे रोजगाराचा प्रश्न असेल किंवा इतर रोजगाराचं काहीच नाही, नोकऱ्या नाही काहीच नाही सध्या, काहीच नाही. नोकरी नाही ना, काहीच नाही यांचं. विकासच नाही. विकासच नाही सध्या काहीच. काय वाटतं दादा तुम्हाला? हो, ह्या 8 वर्ष नाहीच विकास म्हणायचं. गावात जायला रस्ता सुद्धा बघा कसला झाला आहे. रामेश्वरपूर्वी बी रस्ता कसला आहे बघा, सगळे खड्डे पडले तर. पण जो म्हणजे मधल्या काळामध्ये जे प्रशासन लागू होतं, कामं त्यांच्याकडूनही होणं अपेक्षित होतं. काय सांगाल याबद्दल? त्यांच्याकडेही झालं नाही काम. त्यांच्याकडून बी झालेलं नाही. ते बी उडवडीची उत्तरे देतात नसते. प्रशासनाकडून उडवणूक होती. प्रशासनाकडून बी झालेलं नाही. त्यामुळं ते कामं तसे स्थगित आहेत. आणि हे आपलं ग्रामीणचं हे रस्त्याचा तर प्रश्न फार बिकट आहे बघा. जिल्हा रोड परिषद रस्त्याचं काम जिल्हा परिषदचे तर रस्ता कुठलाच झालेला नाही. त्यामुळं भयंकर लोकांना त्रास होते, जाण्या येण्याचा आगरी होते. काही शेतकरी पण आहेत. दादा, काय सांगाल शेतीच्या संदर्भात जिल्हा परिषदेकडून काय कामं होणं अपेक्षित होतं आणि काय वाटतं आपल्याला? जिल्हा परिषदला शेतीचे कामं जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत होते. विहीर असेल, शेतातला गोटा असो, त्याला प्रशासनानं असं ठेवलं आहे की त्याला रेट ठरवून ठेवला आहे. 15,000 विहिरीला, गोट्याला 10,000 रुपये. ती पैसे देऊन सध्या आणखी शेतकऱ्याला बिलं भेटले नाहीत. आणि त्यांनी कामं जी विहिरी दिल्या, गोटे दिले, पण त्याचे पैसे दिले नाहीत. आणि पैसे काढण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला, कुठल्या बी शेतकऱ्याला सांगावं की मी 5 पैसे दिले नाही, त्याने इमानी भरेल. पैसे दिले पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नाही. बरं, ही पैसे कशाला लागतात? तो वरी द्यावे लागतात म्हणून. वरच्या अधिकाऱ्याला विचारलं, मी पंचायत समितीत गेलो, ती मला वरी द्यावी लागते. तो आयला म्हणलं वरचा मंत्री खातो का काय? ती मला आम्हाला काय माहिती नाही, वरी द्यावी लागते. एवढं मात्र माहिती झालं. म्हणजे आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतात, भ्रष्टाचार मुक्त राज्य करू असं एक त्यांच्याकडून संकल्प करण्यात आलेला आहे. परंतु हे फक्त मग नावापुरतंच आहे असं वाटतं का? नावापुरतंच आहे. प्रत्येक शेतकऱ्याला विचारा, प्रत्येक घरकुलाला वाल्याला विचारा, ज्यांनी घरं दिलं नाही एवढे. कुण्या बी घरकुलवाल्यानं म्हणावं की मी 5 पैसे न देता माझा हप्ता पडला. कुण्या बी विहिरीवाल्यानं म्हणावं की माझे 5 पैसे न देता मला त्याचे पैसे झाले. 5,000, 10,000, 15,000, 20,000 रुपये घरकुलाचे घेतलेत. मी माणसं उभा करतो त्यांच्या समोर. आता आहेत आमच्या इथं घरकुलाचे हप्ते काढण्यासाठी 20,000 रुपये दिलेले माणसं आहेत. आता
तुमचं गोटे दिले त्याचा हप्ता, विहीर दिली त्याचा हप्ता, घरकुल दिलं त्याचा हप्ता, कुठं काही तुमचं पंचायत समितीचं काम असलं त्याचा हप्ता, हप्त्याशिवाय काम नाही बघा. पण भाजप सरकार तर म्हणते की भ्रष्टाचार मुक्त कारभार सुरू की आहे. भाजप सरकार काय म्हणतंय, मग ना खाऊंगा ना खाणे दूंगा, खाऊंगा तो सब कुछ हम खाऊंगा असं म्हणते. काय वाटतं दादा तुम्हाला? तुम्ही विहिरीचा लाभ घेतलेला आहे. विहिरीचा लाभ मंजूर करायला 15,000 द्यावे लागले प्रशासन असताना, आणि त्याचं बिल काढायला पुन्हा 15,000 दिले तरी बी आणखी बिल भेटलं नाही त्याचं. हे भाजप सरकार जे आहे हे योग्य आहे असं वाटतं का, की बदल व्हायला हवा असं वाटतं? बदल व्हायला पाहिजे. भाजप सरकार फक्त बातम्यामध्ये सांगते आम्ही की भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू, पण तसं काहीच नाही. ग्राउंड लेवल पिळवणूक आहे त्याची पार. मग काय इथं काँग्रेस सरकार कसं कामं करत होतं असं वाटतं आपल्याला? पहिलं असं गेलं की काम होत होतं, पैसे लागत नव्हते, काय नाही. आता पगार करायची म्हणलं, संजय गांधी निराधार पगार आहेत का, त्याला पैसे द्यावे लागतात. तहसीलला कुठलं काम असो, पंचायत समिती तहसीलमध्ये पैसेच द्यावे लागतात. ते पण आणखी होतं नाही होते त्यांच्या हातात पुन्हा नंतर. मग आता जिल्हा परिषदेला आपल्या सरकारमध्ये बदल होईल असं वाटतं? हां, बदल होणारच आहे. कोणाच्या हातात सत्ता जाईल असं वाटतं? काँग्रेसच्या हातात जाणार आहे. नक्की. हां, आम्ही ठरवलंय सगळ्यांनी. अच्छा दादा, काय वाटतं काँग्रेसच्या हातात सत्ता जाईल की भाजप? काँग्रेसच्या हातात सत्ता गेल्याशिवाय शेतकऱ्याला विमा प्रत्येकाला सरसंकट मिळणार नाही. विमा जर भरला आम्ही तर प्रत्येक ती विमेवाला येते, ती कोणतं सर्वे करायला त्या नेमलेले माणसं आहेत त्यांचे, त्यांना पैसे दिल्याशिवाय टक्केवारी लावित नाहीत. आणि मोजकं 50 लोकांना गावात विमा येते, प्रत्येक गावात, माझ्याच गावात नाही. आणि ती पैसे दिलेल्या लोकांनाच येते तेवढा, बाकीच्याला येत नाही. पहिलं काँग्रेसच्या काळात लिस्ट लागायची, प्रत्येकाला विमा यायचा, अनुदान यायचं प्रत्येकाचं. ती कुठं ती फोटो काढा, कुठं काय काढा, हे असलं काही नव्हतं आमच्या काळामध्ये पहिलं शासनाच्या. पण आता प्रत्येकाला ती फोटो काढाय, पण काढी का ना फोटो काढू, ते त्यांचं काय कागदपत्र घेऊ जात. पण त्या जी सर्वे करा येतात, जी विम्याचे लोक त्यांनी माणसं नेमलेले आहेत कंपनीनं, त्यांना पैसे दिल्याशिवाय एका बी शेतकऱ्याने इमानदारीने सांगावं की मी पैसे दिल्याशिवाय पैसे विमा आलाय म्हणून. आणि गावामध्ये 12,500 शेतकरी आहेत, 50 लोकांना विमा आला आमच्या इथं. पैसे भरू नये. पैसे त्यांना दिल्याशिवाय ती तर टक्केवारीच लाईत नाहीत म्हणून. मग कुणाला 90%, 60% असं असतंय म्हणले, मला काय कळत नाही त्याच्यातलं. पण पैसे दिल्याशिवाय टक्केवारी नाही, टक्केवारी आल्याशिवाय विमा येत नाही म्हणून. आणि पैसे दिले त्या लोकांनाच विमा आला आहे 4-5 वर्षामध्ये. कधी ते लिस्ट लागली नाही, सरसंघट विमा तर कधीच नाही. ह्याच्या काळामध्ये, BJPच्या काळामध्ये कुणी बी सांगावं सरसंघट आलाय म्हणून. सभागृहामध्ये जे नेते प्रश्न मांडतात त्याच्यामध्ये आमदार धीरज देशमुख चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडत होते असं वाटतं, की आमदार कराड मानतायत असं वाटतं? ही काय मांडितलं मला तर कधी ऐकलेलं नाही. मंजूर केलेलं काम अडवतात हे आमदार. कोणते आमदार? हे रमेश आप्पा कराड आहेत का, आमच्या इथं आरोग्य केंद्र आहे जुनं, त्या ठिकाणी DCC बँक आणली होती मंजूर करून आम्ही, तर ह्यांनी फोन करून ते काम अडवून टाकले ह्या चालू आमदारने. आमच्या गावात बँक मंजूर झाली. काय कारण आहे नेमकं? ते भाडे तत्वावर देऊ नका म्हणून त्यांनी अधिकाऱ्याला सांगितले, त्यांनी लगेच त्याला छरा मारून टाकला. सत्ता असल्यावर त्याचा सध्याचा दुरुपयोग काय बी करता असा आमदार कशा सत्ता असल्यानंतर सत्तेचा दुरुपयोग कसा बी करता येतो. एखादी गोष्ट इथं होत असली तर सुद्धा नाही इथं झालीच नाही पाहिजे, तिकडे झाली पाहिजे, ही त्यांच्या हातातली गोष्ट आहे, त्यामुळे करू शकतात तशी. त्याच्यामुळे आता हा या झेडपीची जी निवडणूक होणार आहे, या निवडणुकीमध्ये नक्की बदल होईल असं बदल 100% होणारच. नाही करणार नक्कीच. काटगाव जे जिल्हा परिषदेचं सर्कल आहे, या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे. आणि आता जी झेडपीची निवडणूक होणार आहे यामध्ये या ठिकाणी बदल नक्की होईल आणि बहुमतानं काँग्रेसला आम्ही मतदान करू, काँग्रेसच्या जे उमेदवार असतील त्याला आम्ही मतदान करू असा निर्धार या ठिकाणी नागरिकांनी केलेला आहे. अहिल्या कसपटे, मुलुक माझा.